प्राथमिक चर्चा झाली. आता एवढं सांगण्यासारखं काही नाही आहे. हां, वरिष्ठांना जी चर्चा झाली त्या संदर्भामध्ये ब्रीफ करू आणि त्यानंतर पुढे काय चर्चा होईल. कोणाशी भेट झाली तुमची? कोणाशी भेट झाली? आता मी ज्यांच्या घरातून बाहेर पडतो त्यानंतर काय एक तास पिंपरी चिंचवड आणि पुण्याचं ठरलंय की इतर ठिकाणच्या जागांचं पण काय ठरलं झालेली आहे. या संदर्भामध्ये वरिष्ठांना आधी आम्ही कल्पना देऊ. काय निर्णय कधी घोषणा होईल? घोषणा कधी होईल? घोषणा कधी होईल? सांगितलं जातंय वारंवार सांगितलं. आता मी म्हणालो हे रोहित दादा बघा मागे. चर्चा झाली. ही चर्चा घोषणा कधी होईल? घातल्यानंतर मग आम्ही या संदर्भात पुण्याच्या संदर्भात होत आहे तसं पिंपरी चिंचवडच्या संदर्भामध्ये ही आघाडी होऊ शकते का या संदर्भात घोषणा व्यवस्थित निवडणूक ही घड्याळ या चिन्हावरतीच लढली गेली पाहिजे. घड्याळ या चिन्हावरतीच लढली पाहिजे असं कार्यकर्त्यांचं कमेंट असं कुठल्या कार्यकर्त्यांचं तुम्ही ज्यांच्यावर इतकी टोकाची टीका ज्यांच्यावर करत होते, ज्यांच्यावर इतकी टोकाची टीका करत होते, शरद पवारांबद्दल ज्यांनी इतकी वक्तव्य केली, त्यांच्या मांडीला मांडी तुम्ही लावून आज बसताय, चर्चा करताय, हे शोभतंय का असं कार्यकर्ते प्रश्न विचारतात. अशा या संदर्भामध्ये ही प्राथमिक चर्चा झालेली आहे. या प्राथमिक चर्चेमधले ज्या काही गोष्टी असतील त्या आम्ही वरिष्ठांच्या कानावर घातल्यानंतर आदित्य साहेब असतील, सुप्रियाताई असतील, जयंत साहेब असतील, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे असतील यांच्याशी चर्चा करून मग निर्णय होणार आहे. कधीपर्यंत होईल? कधीपर्यंत घोषणा प्राथमिक चर्चामध्ये नेमकं काय असतं? प्राथमिक चर्चामध्ये नेमकं काय असतं? निवडणूक आता 10-12 दिवसावर आली. प्राथमिक चर्चामध्ये नेमकं काय असतं? नाही, खरोखर मी तुम्हाला ते सांगतो की या तुम्ही जे प्रश्न विचारते फार पुढच्या गोष्टी आहेत. मी तुम्हाला तेच म्हणालो की यामध्ये काय चाचपणी होऊ शकते, किती उमेदवार कोणाकडे आहेत या संदर्भामध्ये प्रत्येक प्रभागाची काय परिस्थिती यालाच कोणत्या चिन्हावर? कोणत्या चिन्हावर? ज्यांना तुम्ही गद्दार म्हणत होते त्यांच्याच भेटी दादांचं असं म्हणणं आहे की घड्याळ चिन्हावरच लढायचं. पुण्यामध्ये तशी चर्चा आहे. ज्यांना तुम्ही गद्दार म्हणत होते त्यांच्या भेटीला तुम्ही आज आला. ज्यांना तुम्ही गद्दार म्हणत होते त्यांच्या भेटीसाठी तुम्ही आज आले. एक मिनिट मी बोलू की आपण घड्याळाचं बोला आधी. घड्याळाचा काय विषय? त्यांच्यासोबतच आज तुम्ही प्राथमिक चर्चा केली. हे संयुक्त वाटत नाही का किंवा कार्यकर्त्यांचा संभ्रम कार्यकर्त्यांना अनेक जण राजीनामा देतात. अपेक्षित नव्हतं प्रशांत जगतापांनी पण राजीनामा दिला याच मुद्द्याला धरून. प्रशांत जगताप हे अत्यंत उमदे चांगले कार्यकर्ते. त्यांनी वैयक्तिक हा जो काही निर्णय घेतला हा वैयक्तिक निर्णय जो त्यांनी घेतला माझ्या मनात त्यांच्याविषयी आदरच आहे. परंतु हे सरसकट सगळ्या गोष्टींना आपल्याला लागू करता येईल का हेही राजकारणात पाहावं लागतं. सर्वसामान्य बहुसंख्येचं म्हणणं काय आहे याचाही एकदा विचार करावा लागतो. त्यामुळे बहुसंख्येचं म्हणणं काय, बहुसंख्य कार्यकर्त्यांचं म्हणणं काय आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करून आदरणीय पवारसाहेब असतील, जयंत साहेब असतील, सुप्रियाताई असतील, शशिकांत शिंदे साहेब असतील हे सगळे ज्येष्ठ याविषयी निर्णय. दादा काय म्हणाले दादा आजच्या बैठकीत काय म्हणाले? यामध्ये आपण समजून घ्या पिंपरी चिंचवड शहराच्या प्रभारी पदाची जबाबदारी आज माझ्यावर आहे. पिंपरी चिंचवड चाका खाली पाय जाईल. ज्या गोष्टी आहेत या अतिशय दुर्दैवी प्रकारच्या भ्रष्टाचार हा होतोय त्यासाठी आपण काय करता येईल हे कार्यकर्त्यांचं जे म्हणणं काय असणार. एकीकडे तुम्ही राष्ट्रवादीला गद्दार म्हणत होता, आता पुणेकरांसमोर काय घेऊन दादा सत्तेमध्ये आहेत, दादा महायुतीमध्ये आहेत, असं असताना हळूहळू महाराष्ट्र तुम्ही जो ज्यांना शरद पवारांनी त्रास दिला त्यांच्यासोबतच तुम्ही चर्चा करायला येतात. राजकारणामध्ये संवाद हा कायम असला पाहिजे आणि हा संवाद आहे. निर्णयाप्रत आलो नाही तर तुम्ही का घाई करता निर्णयाची? तुम्ही तुमच्या मागे बसलेले नेते तसं म्हणाले. एक मिनिट तुम्ही का निर्णयावर जंप करता? निर्णय प्रशांत जगताप निर्णय झाल्याशिवाय राज्यामध्ये तुम्हाला म्हणतो बहुसंख्य कार्यकर्ते त्यामुळे तुम्ही डोंट जम्प टू कन्क्लुजन. माझी तुम्हाला हीच मात्र तुम्ही म्हटलं की पक्ष पळवा, ऐकून घ्या मागे म्हटलं आणि त्यांच्यासोबत तुम्ही आज चर्चेला आलेला आहात. मग त्यांच्यासोबतच तुम्ही चर्चा करणार. मी तुम्हाला तेच म्हणतो वेट मतदारांची सुद्धा दिशाभूल आहे असं वाटत नाही. वेट अँड वॉच. कार्यकर्त्यांवर अन्याय होतो असं वाटत नाही तुम्हाला? वेट अँड वॉच. का मी तुम्हाला पुन्हा बहुसंख्य कार्यकर्त्यांचं जे म्हणणं आहे त्यानुसार ज्या काही गोष्टी त्या पुढे